आलात, योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तर मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले गायकवाड सरांचे आभार की त्यांनी माझ्या व्हिडिओखाली एका कमेंट केली होती यूट्यूबवरती की हा विषय घ्या म्हणून. आता ह्या अगोदर आपण त्यांचीच एक कमेंट होती बिगा संदर्भात, त्या बिगावरती आपण व्हिडिओ बनवला, तोही त्यांना खूप आवडला. त्यांची ती कमेंट वाचून मलाही खूप आनंद झाला की त्यांना तो व्हिडिओ आवडला किंवा त्यांना ते गोष्टी लवकर समजलेल्या आहे. आता त्यांची पुढची कमेंट होती की वारवरती एक व्हिडिओ बनवा. आता नाशिक वगैरे भागामध्ये वार ह्या गोष्टी वापरल्या जातात. ह्या गोष्टी अजूनही ग्रामीण भागात तुम्हाला ऐकायला भेटतील की 10 वार जमीन आहे, 50 वार जमीन आहे. तर आता आपण नक्की समजून घेऊ की वार म्हणजे काय. आता तुम्हाला गुंठा सर्वांना जवळजवळ गुंठा माहीत असतो, तर आपण ते वार जमीन आहे ते आपण गुंठ्यामध्ये कन्वर्ट करू. म्हणजे काय होईल, एक तुम्हाला रूपांतरही समजेल आणि वार म्हणजे काय तेही समजेल. एक वार बरोबर 3 फूट. वार हे लांबीचे एक ब्रिटिश एकक आहे जे 3 फुटांच्या बरोबरीचे असते. आता आपलं काय एक वार. आता सगळ्यात पहिले समजून घ्या एक वार आणि एक यार्ड ह्या दोन्ही कन्सेप्ट सेमच आहे. एक वार बरोबर काय असतं तुमचं 3 फूट. म्हणजे फक्त दिसतं आलं बघा, फक्त 3 फूट आलं एक वार म्हणजे. आता आपल्याला काय काढायचं आहे, एक चौरस वार काढायचा आहे. म्हणजे आपल्याला काय जागा आहे, आता त्या जागेचा आपल्याला एरिया काढायचा. म्हणजे ही पण बाजू तुमची एक वार आहे, ही पण बाजू तुमची एक वार आहे. एक वार म्हणजे किती फूट आहे आपलं, 3 फूट. आणि हे पण एक वार बद्दल किती येणार आपलं आता 3 फूट. म्हणजे 3 फूट गुणिले 3 फूट म्हणजे किती आलं तुमचं 9 चौरस फूट आलं. म्हणजेच एक चौरस वार बरोबर किती आलं तुमचं 9 चौरस फूट आलं. एक वार बरोबर काय असतो 3 फूट असतो आणि एक चौरस वार बरोबर काय असतो 9 चौरस फूट असतो. तसंच एक गुंठा म्हणजे काय असतो तुमचा, एक गुंठा म्हणजे 33 बाय 33 म्हणजेच 1089 स्क्वेअर फूटचा काय बनतो आपला एक गुंठा बनतो. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे एक गुंठा आहे हे गुंठा म्हणजे किती चौरस वार ते आपण काढू. कारण की त्यावरून आपल्याला एक सूत्र भेटणार आहे. आता ते सूत्र काढण्याचे 2 पद्धती. सगळ्यात पहिले मी पद्धत सांगतो, सगळ्यात सोपी पद्धत, सगळ्यात बेस्ट पद्धत ती सांगतो आणि नंतर दुसरी पण एक पद्धत सांगतो. सगळ्यात पहिली पद्धत, आपला एक गुंठा म्हणजे काय असतो आपला 1089 स्क्वेअर फूट असतो बरोबर. आणि आता आपला एक चौरस वार म्हणजे किती आलेला आहे आपला 9 चौरस फूट आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गुंठ्याचं चौरस वारमध्ये रूपांतर करायचं. म्हणजे काय करावं लागेल, हे जे 1089 आहे त्याला भागिले किती करावं लागेल 9 करावं लागेल. 9 चौरस फुटाचा एक चौरस वार होतो. म्हणजे याला 1089 भागिले 9 केल्यानंतर उत्तर तुमचं 121 चौरस वार. म्हणजेच एक गुंठा म्हणजे काय असतो 121 चौरस वार. अजून काढायची दुसरी पद्धत बघू आपण. हे जे आपली 33 बाय 33 तुम्हाला जागा दिसते, 33 बाय 33 म्हणजे काय असतो आपला 1089. याचा गुणाकार करून किती गेला 1089 म्हणजे काय झाला एक गुंठा झाला. पण आता आपलं काय बघितलं आपण 3 फूट बाय 3 फूट म्हणजे काय असतो तुमचा एक वार असतो. म्हणजे ह्या 33 भागिले 3 करावं लागेल, किती उत्तर आलं तुमचं 11. आणि हे जे 33 आहे हे पण भागिले 3 करावं लागेल, किती उत्तर आलं तुमचं 11. म्हणजे काय झालं 11 वार गुणिले 11 वार म्हणजे काय आलं तुमचं 121 चौरस वार. म्हणजे एक गोष्ट डायरेक्ट आपल्याला माहीत झाली, एक गुंठा म्हणजे काय असतं तुमचा 1089 स्क्वेअर फूट आणि एक गुंठा म्हणजे काय असतं तुमचा 121 चौरस वार. ते कसं काढलं आपण 33 फूट बाय 33 फूट जमीन होती, पण आपल्या इथं वरती समजलं होतं की 3 फूट बाय 3 फूट म्हणजे 9 चौरस फूट होतो. काय म्हणजे एक वार. मग आपण काय केलं 189 चौरस फूट बरोबर काय केलं 121 चौरस वार. 189 चौरस फूट बरोबर काय आलं आपलं 121 चौरस वार म्हणजे काय आला एक गुंठा आला. समजा आता आपल्याकडे जमीन आहे. समजा आपली जमीन एक अंदाज घेऊ आपण. समजा आपली जमीन आहे 600 चौरस वार आहे. एक जमीन आहे आपल्या समजा 600 चौरस वार आहे. आता ती आपल्याला गुंठ्यात काढायची. गुंठ्यात किती येणार आहे, सूत्र एकच. जे काही तुमची जमीन असेल चौरस वारमध्ये दिलेली जमीन असेल त्याला भागिले फक्त 121 करायचं. जे उत्तर येईल तुमचं ते गुंठ्यात येणार आहे. काय येणार आहे गुंठ्यात, काय आपण इथं बघितलं 121 चौरस वार म्हणजे काय असतो आपला एक गुंठा असतो. मग तुमच्याकडे किती चौरस वारची जमीन असो त्याला भागिले 121 करून टाका, उत्तर डायरेक्ट तुमचं कशात येईल गुंठ्यामध्ये येणार. आपली किती जमीन आहे 600 चौरस वार आहे, त्याला भागिले किती करावं लागेल 121 चौरस वार. उत्तर आलं तुमचं 4.95. तसंच आता समजा आपली जमीन आहे, आपली जमीन समजा किती आहे 242 चौरस वार जमीन आहे. किती जमीन आहे आपली समजा 242 चौरस वार. म्हणजे काय करावं लागेल 242 चौरस वार भागिले किती करावं लागेल 121 चौरस वार. उत्तर आलं तुमचं 2 गुंठा. म्हणजे तुमची जी जमीन किती झाली 2 गुंठा. म्हणजे एक समजलेला आपल्याला 121 चौरस वारचा किती गुंठा तयार होतो 1 गुंठा तयार होतो.
आता आता अजून एक बघू आपण. समजा आपल्याकडे काय असतं, समजा तुमच्याकडे 100 वारचा एक प्लॉट आहे. तुमच्याकडे काय आहे, तुम्हाला एखादा तुम्ही गेले बघायला तिथं जर म्हणला की तुमच्याकडे 100 वारचा प्लॉट आहे. आता तो प्लॉट म्हणजे किती स्क्वेअर फूट आपल्याला ते काढायचं आहे. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला इथं वरती समजलेले एक वार म्हणजे काय असतो तुमचा 9 चौरस फूट असतो. म्हणजे जी 100 वारची जमीन, त्या 100 वार गुणिले किती करावं लागेल आपल्याला, 9 करावं लागेल. 100 वार गुणिले 9 म्हणजे किती आलं तुमचं, 900 स्क्वेअर फूट आलं. एकच गोष्ट इथं, दोनच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या, दोनच सूत्र आहे इथं. जर तुम्हाला चौरस वारचे गुंठ्यात रूपांतर करायचे असेल तर चौरस वार भागिले 121 करा, तुमचं उत्तर गुंठ्यात येणार आहे. आणि जर तुमच्याकडे जर वारवाली जमीन असेल आणि ती तुम्हाला स्क्वेअर फूटमध्ये काढायची असेल तर वार गुणिले 9 करा, तुमचं उत्तर कशात येणार आहे, स्क्वेअर फूटमध्ये येणार आहे. आता स्क्वेअर फूटमध्ये आलं तर तुम्हाला ती गुंठ्यात करायचं असेल तर स्क्वेअर फूटचे जी काही उत्तर आलं असेल त्याला भागिले 10×89 करायचं, तुमचं उत्तर डायरेक्ट तिथं गुंठ्यात येणार आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला, यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साहित्य रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काय असो, जसे की एक्सेल, वर्ड, PPT रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.